हजार खा समझी इधर लो इधर लो इधर लो इधर लो ना काही नको आज इधर लो जी काही नको नको आज इधर लो मला काय झालं नको नको मला सुनो मला एवढा हात ओढायचा कवाच भारी आली मी एवढा हात ओढत मला इधर बताओ 2000 जात नाही लय लांब चालले मला छोड़ो इधर बताओ नको नको पर हाथ दो ना इधर अभी बोले तो अब आगे बरस पर हमारा सुन रहे भी नहीं यार तुम ऐसा कर रहे सुनते तुम्हारे कभी भी नहीं तोड़े मला इधर बताओ तुम ते बात तुम्हारा कभी भी नहीं तोड़े मान ₹2 नहीं मजरे क्या करना उसको 85 तरी म्हणायचं राव. हां हां जाऊ गाय दिली असती मामाला. तर मित्रांनो या गायीचा लाईव्ह सौदा होता. गाय बघा कशी आहे, एकदम टॉपची गाय आहे. सौदा झालाय विचार होता. सरका 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 तिला शांत होऊ द्या, शांत होऊ द्या मला. काय तुझ्या पाय नाही उचलीत ते. तर नमस्कार मंडळी, आज आपण नळेगाव गाय बाजारामध्ये आलो. लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गाय बाजार. जवळपास 100-150 गायी आल्यात. गावरान याच्या प्रत्येक जातीच्या गायी येतात. चला आजचा नळेगाव गाय बाजार आपण कव्हर करू. कितीला विकली गाय? गाय इकली 1,05,000ला. 1,05,000ला. पुणे जातीच्या दुधाला कशी आहे काय? जर्सी. जर्सी. किती वेळ नाही? ही आता तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्यांदा आहे का? 30 लिटर दूध देते. गाभण आहे का सध्या? हो सध्या गाभण आहे. हां 30 लिटर टायमाला? नाही एक टायमाला 15. 15 ट्रे काढा हां एक टायमाला 15 देते. हां. काय म्हणते मग आजचा नळेगावचा बाजार? नळेगावचा बाजार बरा आहे, पण इथं दरच लावित नाही तो चांगल्या मालाला. हं. कमी टक्क्याचा माल लागतोय जरा इथं. चांगला कोणचं गाव आपलं? आपली तांदळाची वाडी, कुठलं आहे? चाकरवाडी पशी. बाजारामध्ये आलेल्या शेतकऱ्यांबरोबर आपण बोलू, त्यांची राय घेऊ. त्यांना बाजार कसा वाटतं काय नाही, किमती कशा वाटतात काय नाही. चला 2-4 शेतकऱ्यांशी आपण बोलू आणि माहिती घेऊ आजच्या बाजाराबद्दल, त्यांचं मत काय. चला अण्णा, काय घ्यायला आलाव का विकायला आलाव? कसं केलं? घ्यायला आलाव का? कशा वाटल्या मग किमती आज? कडक आहे. कडक आहेत का? मग का कोणची काय बघितलो? गावरान जर्सी काय बघितलो? जर्सी बघायची. जर्सी बघितलो का नाही मग? बघून आला आता आला. हां किती चांगले आहेत? 50, 60, 80, 70, 45. मग आता उन्हाळा चालू झालाय, भाव कमी आहेत वाटलेले का वाढल्यात वाटलेले? कसं कसं आहे? भाव आहे किती आहे. हां मला जरा ढिम्मे पडलं होय. ऊन सोसत नाही. हे अवघड आहे ना. कोणचं गाव आपलं? गरमी. घरणी का? मग काय म्हणते बाजाराचं? गाई बऱ्यापैकी आल्यात आज. गाई बरी आहे, चाबरची लई दाम म्हणाले. दामले चांगले आहेत का? बरं बरं. तर मित्रांनो शेतकरी येतं घरणी गावचे, गाय घ्यायसाठी आल्यात. त्यांनी गाय बघल्या. तर मित्रांनो व्यापाऱ्यांशी बोलू आपण. व्यापारी इथं गाई घेऊन आल्यात. भैया तुमचं नाव सांगा. मुजम्मिल सय्यद. हां कोणचं गाव आपलं? राहणार लेकनूर. व्यापारीच की? हो व्यापारी. कुठल्या कुठल्या बाजारात असतो? आम्ही नाळेगाव, साळेगाव आणि नेकनूर. आता किती आणला आज गाई? आता 3 गाई आणलेत. 3 गाई आणला का? आता ह्या का? तर मित्रांनो या 3 गाई आणल्यात व्यापाऱ्यांनी. प्रत्येक बाजारी असता म्हणतात. तर चला विचारू त्यांनाच. आता या 3 गाईची किंमत किती सांगला? हे जे सांगायला 80 आहेत. कोणची? गायला ही का? 6 दात. कोणची काय म्हणते तिला? जर्सी मधून क्रॉस आहे. जर्सी क्रॉस आहे का? दुधाला कशी येईल? दुधाला 20-50 चालत. हां किती वेळ येतं नाही? ते दुसरी दुभते नाही, दाताला 6 आहे. दाताला 6 आहे का? किती म्हणलं किंमत? किंमत सांगायला 80,000 ते 4-2,000 कमी जास्त होईल. आणि ही मधातली? हे मदतली सांगायला 90. 90,000 का? हो. हे किती वेळ येतं नाही? ते तिसरी दुभते नाही. दूध कसं आहे हिचं? दूध 22-23 लिटर आहे. आणि ही कडची? ते दुसरे दुभते नाही. हां तिची किती सांगला? त्याचे सांगायला 1,05,000. 1,05,000 का? हो. ती किती आहे टायमाला? त्याचं टायमाला 10 आहे. दुसरे दुभतेने कारवडे. तर मित्रांनो या 3 गायची त्यांनी किंमत सांगितली आपल्याला. दूध कसं आहे काय नाही. पहिले तुम्ही आता गाई बघून घ्या यांच्या दावणीला कशी येतात. तर मित्रांनो यांच्या 3 गाई तुम्हाला दाखवतो. व्यापारी आहेत. तर चला मित्रांनो त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घेऊ. तुम्हाला जर व्यवहार करायचा असेल, गाई घ्यायची असेल तर व्यापारी इथं कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. तर नंबर सांगा तुमचा. या नंबर 9623 86 5113. पांडुरंग मलवाडी बोरी.
आज मी सुद्धा पण गाय घेण्यासाठी आलोय, पण काही किमती चांगल्या येतात, काही जास्त कमी, असं पण तेवढे जनावराला गिराईक नाही. अच्छा अच्छा. आता ही उन्हाळा चालू झाला आहे, हा उन्हाळा आहे. उन्हाळ्याचं गिराईक कसं आहे काय नाही, कसं वाटलं मग तुम्हाला? बरं आहे सध्या माल बघून बरं आहे. आता जास्त करून तुम्हाला कोणच्या गाई बघायला मिळाले इथं नळेगावच्या बाजारात? जास्त करून संकरित गायीचा व्यवहार चालतोय इथं का? इतर बाजारापेक्षा किमती कशा वाटल्या नळेगावच्या? चांगली तर किमती. व्यवहार कसा वाटला खरेदी हा, विक्रीला? व्यवहार रुपीनं चालतो इथं. हा. अजून काय सांगचाल? काय नाही, बरं आहे. आता ऊन असल्यामुळं आता ते जनावर आता चारा पाण्यासाठी लोक विकायला आणते. हा, हा, हा. तुम्ही घ्यायला आलतो का? हा आता घेणार का नाही? घेतली गाय, घेतली का? कितीला घेतली? 26,000. 26,000ला का? किती वेतन होती? दुसऱ्यानं अच्छा. दुधाला कशी आहे? 4 म्हणतात, पण कोणची घेतला होता? जर्सीच घेतला होता? हा जर्सी गोष्ट. जर्सी काय दाखवतो तुम्हाला. शेतकरी इथं नळेगावच्या बाजूला एक गाव आहे त्यांचं, कळमगाव ना. पहिले तर तुम्ही गाय बघा कशी आहे, मग विचारू किंमत वगैरे, विकली का नाही. अशा प्रकारे गाय आहे बघा. कास वीस बघा कशी आहे. आता गाय किती वेळ येताना आहे, दुधाला कशी आहे, सगळं विचारू, किंमत वगैरे. चला अण्णा, तुमचं नाव सांगा. भानुदास तेलंगे. भानुदास तेलंगे. नंबर नाही माझ्याकडे. विकली का नाही गाय? गाय विकली का? कितीला विकली? 45ला. 45,000ला का? आता हिनं किती वेळ येताना आहे? चौथ्या नाही का? गाभण आहे का? दुधाला कशी येईन टायमाला? चांगले 7-8 देते. 7-8 देते का? कसं वाटलं? किंमत योग्य आले वाटलं का कमी आले वाटलं, जास्त आले वाटलं, कसं वाटलं? बरे आणि आपल्याला गरजेवर आहे तर जास्तीच्या. असं असं. आजचा बाजार कसा वाटला मग? बरं आहे बाजार. बरं आहे का? तर मित्रांनो, गाई इकल्यात त्यांनी, शेतकरी येतं. या गाईचा सौदा चालू आहे. चला तुम्हाला सौदा पण दाखवतो, बघू किंमत विमत किती आहे काय नाही. सौदा चालू आहे या गाईचा. आम्ही एक कसं आहे 500च्या आडी 1000च्या आडी किंवा म्हणतात तुम्हाला आडी नाही कळणार नाही. तुमचा जन्म नाही गेलेला, कुठल्या बाजारात जन्म गेलेला नाही तुमचा. 65ला मागच्या तुम्ही 45 काय कुठले दूध कळणार मला 90,000ला गाय गाय आमच्या गोट्यात आम्ही तुम्हाला किती रुपये घ्यायचे? किती रुपये? 40,000 कारवडी दिलो तुम्ही. अरे 50ला द्या. वाटायला आम्ही द्या 60 कोण म्हणतोय मामा? किती मुलं गाईचे? 90,000. 90,000 का? किती वेळ नाही? तिसऱ्या नाही का? आता गाभ नाही का? गाव पण जवळ दुधाला कशी आहे टायमाला? 25 लिटर 2 टायमाला. किंमत किती म्हणतो? 90,000. 90,000 का? तुमचं नाव काय? कल्याण रामारी म्हणते. व्यापारी का पण? तर मित्रांनो, ही गाय आहे, या गायीचा सौदा चालू होता. घ्या बरं, थोडं पुढे घ्या बरं, थोडं पुढे घ्या बरं. तुम्हाला काय दाखवत होता? वाणीर गाय म्हणतात याला. तर काय बघा तुम्ही किती भारी आहे. किती सांगला किंमत? 51,000 का? किती वेळ येता नाही? दुसऱ्या नाही. दुसऱ्या नाही का? गाभ नाही का? गाबने दुधाला कशी आहे टायमाला? दुधाला 2-2.5 लिटर आहे का? तर मित्रांनो, ही गाय आहे. किंमत तर तुम्ही ऐकलो, शेतकरी येतात. मित्रांनो, प्रत्येक शेतकरी त्यांना विचारू, गाय घ्यायला आलते वाटतं त्यांनी. का बाजारात कसं आला तुम्ही? गाय घ्यायलाच. घ्यायला आलो का विकायला? हां. मग काय वाटलं, बघितलो का काय? बाजार टाईट वाटतो. बाजार टाईट वाटते का? किमती जास्त वाटतात का? जास्त. कोणची गाय बघितलो? फक्त बघितलं सगळ्यात गाईचं. म्हणजे गावरान जर्सी याच्या काय बघितलं? जर्सीच का? किमती जास्त वाटल्या का? नाही नाही त्यांची जास्त होत. हां. कुठला बाजार चांगला वाटते तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये गाई घ्यायसाठी? हेच बरं आहे. नळेगावच बरं आहे का?
लातूर जिल्ह्यामध्ये दुसरा कोणता बाजार नाही का गाई घ्यायचा? हां, नळेगाव एकमेव. तर मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे की नळेगाव एकमेव बाजार चांगला आहे जे गाई खरेदी विक्रीसाठी लातूर जिल्ह्यामध्ये. चलो, 2 गायी आपल्या समोर, एक एचएफ गाय आहे, एक गावरान गाय आहे. भेटू काय म्हणतात किमती काय नाही बघू. आज 14 एप्रिल आहे, सध्या उन्हाळा चालू आहे. किमती कशा आहेत काय नाही. बऱ्याच लोकांची कमेंट होती की गाय बाजार दाखवा म्हणून. तर आज आपण आलो आहे नळेगावच्या इथं बाजारामध्ये. चला बघू. बया किती गाय आणला? 2 का? 2 गाय आणल्या. आता एचएफची किती किंमत सांगला? याच्या 60,000 सांगतो. 60,000 का? हो, 14 लिटर दूध आहे तिला. टायमाला किती आहे? 14 लिटर दूध आहे. 2 टायमाचं का? हो. गाभण आहे का? नाही, हां हां. किती म्हणलं किंमत? 60,000 रुपये सांगतो. 60,000 हो. किती वेळ येता नाही तिने आता? ती दुसऱ्याला आहे. दुसऱ्या नाही का? आणि ही गावरान गावरून दुसऱ्याला आहे. दुसऱ्यानंच आहे का? हो. हिची किती सांगलो? तिचे 30,000 रुपये सांगतो. 30,000 का? हा, कमी जास्त करून देऊ. पोटाखाली काय? गोर आहे. गोरा आहे का? दुधाला कशी येईन? दुधाला 4 लिटर. 4 लिटर आहे का? खात्रीशीर व्यवहार आहे की? हो, खात्रीशीर व्यवहार आहे. कसं वाटलं मग आजचा नळेगावचा बाजार? जरा बरं आहे. हां. नाही असं काय एवढं कडक बी नाही, लय स्वस्त बी नाही. हां, आता उन्हाळा आहे हो, त्याच्यामुळे विचारतो. उन्हाळ्यामुळे थोडा आहे, बरं आहे. हां. हो. कोणचं गाव आपलं? आमचा सारसा देवळा. कुठं? अंबाजोगाई. अंबाजोगाई तालुका. हो. तुमचा नंबर सांगा बरं. 98 23 58 96 19. नाव काय? रामराजे 12. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या. तुम्हाला आता गाई दाखवतो. ही गावरान आहे ना? हो, ही गावरान. तर मित्रांनो, ही गावरान आहे आणि हिच्या पोटाखाली ही वासरू आहे. गावरान गाय बघा पहिले तर. चारी बाजून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बाजार कळल्याच्यानंतर किमती कळतील की आज 14 एप्रिलच्या तारखेला गायवाची काय किमती येतात. उन्हाळा चालू झाला आहे. ही आहे गावरान गाय. कास बीस बघा जरा. आणि ही आहे एचएफ. या दोन्ही गायीच्या किमती त्यांनी सांगितलं. दूध कसं आहे काय नाही सगळं. अशा प्रकारे या एरियामध्ये भरला जातोय गाय बाजार. नळेगावचा सुप्रसिद्ध बाजार आहे. या नळेगावच्या बाजारामध्ये 3 टप्पे आहेत. एक बैल बाजार, एक गाय बाजार, एक म्हैस बाजार. आणि पलीकडच्या साईडला शेळींचा पण बाजार असतो. आता या एरियामध्ये एवढ्या गायी आलेले आहेत. हा एवढ्या भागामध्ये तुम्हाला बाजार दिसतोय गायीचा. जवळपास 100 राऊंड फिगर गाय आल्या तिथं समजा. आता तुम्हाला जेवढं दिसतं का व्हिडिओमध्ये एवढाच बाजार असतो गायीचा, एवढ्याच ठिकाणी. पलीकडच्या साईडला बैल बाजार असतो आणि म्हैस बाजार असतो. जर्सी गाय घेतल्यात शेतकरी बांधवाने आपल्या. चला कितीला घेतल्यात काय नाही विचारू. कितीला घेतलो काय? 50,000ला काय? कोणचं गाव आपलं? अहमदपूरचे का? व्यापारी का शेतकरी? आपल्यापासली शेतकरी हो. शेतकरी घेतली. आता किती वेळ येतं नाही ही गाय? पहिलं पहिल्यावर आहे. 4 दात आहे का? तर मित्रांनो, ही गाय घेतली त्यांनी. कसं वाटलं आता उन्हाळा चालू झाला नळेगावच्या बाजारात? भाव कसे वाटले आजचे? कडक भाव आहे. एकदम कडक का? कडक आहे. शेतकऱ्यांनी घ्यावं का विकावं? पर्याय नाही, दुधाची काय. आता मागच्या महिन्यात जे भाव होते आणि या महिन्यात जे भाव आहेत कडक आहे. किती फरक वाटते तुम्हाला? टाईट झालेत का? जास्त करून नळेगावच्या बाजारामध्ये जर्सी दिसतात. जर्सी. तर मित्रांनो, शेतकरी तर त्यांचा अनुभव सांगितले त्यांनी गाय घेतल्यात. मित्रांनो, तुम्हाला नळेगाव बाजारामधील व्यापाऱ्यांची ओळख करून देतो. व्यापारी येतं. आणि तुमचं नाव गाव सांगा आधी. काळेवाडी राहणार तुरमुख गुणवंत शिंदे. नंबर सांगा. नंबर सांग मला. 97 97 63 हां. 47 57. तर किती गाय आणलो आज? 5 गाय आणलो. विकले? 3 निघलेत का? आता कोणत्या राहिल्यात ह्या का? आता ही किती सांगला व्हायची? 90,000 का? आणि पलीकडची? पलीकडची बी 90 का? दुधाला कशी येतं? 25 आहेत का? 12 लिटर. हां. 12 12.5. असं का? काय म्हणतो मग बाजाराचं नळेगावचं? डिमांड आहे का? आहे की डिमांड आहे. कुठल्या बाजारात असता तुम्ही? आमच्याकडे साडेगाव नकनूर राहतं. हां. बोला जरा. तर मित्रांनो, या गायी येतात त्यांच्या.
ही गाई बघा, दोन्ही गाई नंबर एक आहेत. किमती तर तुम्ही ऐकलं गाय व्हायचे कसे आहेत काय नाही. त्यांच्या जोडीदाराला बोलू आपण, जोडीदार आहेत त्यांचे. काय म्हणते मग बाजाराचं? बाजार शांत आहे आज. शांत आहे का? शांत आहे बाजार. आता उन्हाळा चालू झाला आहे, उन्हाळा चालू झालाय, दुधाला भाव भरपूर आहे, पण मार्केट थंड आहे आज. मार्केट थंड आहे का? मार्केट थंड आहे आज. मार्केट शांत आहे. घेणाऱ्याला चांगला आहे आज, विकणाऱ्याला आज काही नाही तेवढं काही. लातूर जिल्ह्यामध्ये गाय बाजार किती येतं? लातूर जिल्ह्यामध्ये नळेगावचा एक चांगला बाजार आहे, निलंग्याचा एक आहे. जिल्ह्याचा विचार जर केला तर उदगीर पण आहे, पिंपरीला पण तेवढं काही नाही, पण उदगीरचा पण बाजार भरतो. आपल्या लातूर जिल्ह्यातला जर शेतकऱ्याला गाय घ्यायचं असेल तर नेमकं बाजार पर्याय कोणता चांगला? एक नंबरला नळेगाव नळेगाव आहे का? आणि 2 नंबरला नळेगाव नंतर आता उदगीर पण उदगीर आहे का? तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला गाई घ्यायच्या असल्या तर नळेगाव 1 नंबरला आहे म्हणतात. तर बाजार तर तुम्ही बघितला आहे. आजचा उन्हाळा, आता उन्हाळा चालू झाल्यामुळे जरा भाव कसे आहेत का नाही तुम्हाला तर दिसतायच आता समोर व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे नंबर देता का तुमचा? घ्या ना. 97 67 63 47 57. तर मित्रांनो, तुम्हाला जर गाई घ्यायच्या असतील लातूर जिल्ह्यामध्ये तर व्यापारीचं कॉन्टॅक्ट करून घ्या. तर मित्रांनो, शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी 2 गायी आणल्यात. ही एक गाय आहे आणि ही एक गाय आहे. या दोन्ही गायी विकायला आणल्यात त्यांनी. विचारू होता या गायची किंमत किती सांगल्यात काय नाही. पहिले गाय बघा कशी आहे, कास फीस बघून घ्या. तर अशा प्रकारे या 2 गायी आणल्यात. तर या 2 गायी आहेत शेतकऱ्यांच्या. चला विचारू. कोण्या गाव शेतकरी? कुठला आहे तुझे गाव? 2 गायी आणल्या का? आता ह्या काळीची किती म्हणाला? 60,000. आणि ते पांढरीची 80,000. 7 महिन्याची. आणि ती दुधाला कशी आहेत? हां. आणि पलीकडची 8 का? कितीला मागले आहेत? तुमचा नंबर पाठवा का? सांगा बरं. 90 67 83 86 80. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या तुम्हाला जर गाय आवडल्या असतील तर. 2 गाय येतात, शेतकरी येतात. मित्रांनो, ही गाय बघा तुम्ही, आत्ताच आली मार्केटमध्ये विकायसाठी. शेतकरी येतं, शेतकऱ्याने आणली. तुमचं नाव गाव सांगा बाय. माझं नाव मनोज चंद्रकांत सोमवंशी, गाव राहणार नेटूर. शेतकरी घ्या पण. शेतकरी. किती सांगला गायची? गायची 50,000. 50,000. किती वेळ येतं नाही? दुसऱ्या वेताना गाभण आहे. दुधाला कशी? दुधाला 5-5. 5-5 का? नंबर सांगा बरं तुमचा. 800 750 1048. किंमत किती म्हणलो? 50,000. 50,000. तर मित्रांनो, ही गाय आहे त्यांची. किंमत, नंबर सगळं सांगितलं. बघून घ्या गाय कशी आहे. तर मित्रांनो, गाय तर चांगली आहे. किंमत बिमत तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या. सगळं नंबर दिल्यात शेतकऱ्यांनी. अशा प्रकारे ही गाय आहे. काय म्हणते मग नळेगावचा बाजार? काय सर, आत्ता लावा मी, आता बघू इथून काय. हां. 5 मिनिट झाले. तर मित्रांनो, जस्ट बाजारात आल्यात. तर मित्रांनो, परत एक व्यापारी येतं, त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. गाय बाजारामध्ये असतात. बऱ्याच गायी त्यांनी विकल्यात आतापर्यंत. नाव काय सांगा आपलं? सुक्या शिवाजी लांडे. कोणचं गाव? रेणापूर. कुठले बाजार असतो? मी चौकट फिरलो बाजार सगळी करून. आता किती गाय आणला नळेगावच्या बाजारात? 3 गाय आणला. ही तुमचीच आहे का? हिची किती किंमत सांगला भैया? हिची किती सांगला? 65,000 का? किती व्यवस्था नाही ना? दुसऱ्या नाही का? आणि दूध 8 दिलेली. 8 दिले का? आणि ही लाल कंदारी? लाल कंदारी दुसऱ्या नाही का? हिची किती सांगला लाल कंदारीची? 55,000 का? ती कशी आहे दुधाला? दुधाला 6 दिले. 6 का? आणि ही पलीकडची? बलकंडी दुसऱ्यानं साकार. तिची किती मला? 52,000 का? तर मित्रांनो, व्यापारी येतं, यांच्या 3 गायी आल्या आहेत. नंबर दिलाय त्यांनी, कॉन्टॅक्ट करून घ्या. ते गाय दाखवतो तुम्हाला. शेतकरी येतं. चला बोलू. किती सांगायला ना किंमतीची? 75,000 का? कुठलं गाव आपलं? मोरपळ औसा तालुका. किती वेळ येता नाही ना? दुसरं वेता. दुधाला कशी आहे? 5-6 चालली पहिली वेळ. 5 का? कोणची जातीची गाय आता ही? टक्केवारीमध्ये. टक्केवारी. तर मित्रांनो, गाय बघून घ्या तुम्ही. नळेगावच्या बाजारात आली ही गाय विकायला. तर अशा प्रकारे ही गाय आजच्या नळेगाव बैल बाजारामध्ये येऊन तुम्हाला आता एवढं तर कळलं असेल की किमती कशा आहेत काय नाही. आता उन्हाळा चालू झाला आहे, भाव वाढलेत, सगळ्या गोष्टी वाढल्या. तर मित्रांनो,
अशा प्रकारे ही गाय आहे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं. 9309 10 92 20. कोणी जर कॉन्टॅक्ट केलं तर कमी जास्त होते का? हा कसं वाटलं आजचा नळेगावचा बाजार? बाजार चांगला आहे. हां, मला आता एक जर्सी गाय दाखवतो. गाय बघा कशी आहे दिसायला, असं वाटतं जसं काय लाल कंदारी टाईप गाय आहे. तर शेतकरी येतं, चला बोलू. भैया किती सांगला आहे गायची? 75,000 सांगला. 75,000 का? किती वेळ येता नाही? हे दुसऱ्या येता नाही. आणि दुधाला कशी आहे? दुधाला 7-7 लिटर दिली आहे पहिल्यानं. का पण आहे का? हा का पण आहे. तुमचा नंबर सांगा बरं. 88 06 41 88. कोणचं गाव आपलं? आपलं गांजरवाडी गाव. कुठाला आहे? इथं नळेगावच्या समोर. अच्छा अच्छा. किती गाय आणला होता बाजार? नागपूर जिल्ह्याला तो. एकच गाय आणला होता. हा, एकच आणली. कसा वाटला आजचा बाजार? चांगला आहे बाजार. कितीला मागून चालेल? मागणी चांगली आहे. 70ला मागलाय. 70 मागू का? तर मित्रांनो ही गाय आहे त्यांची. आवडली तर कॉन्टॅक्ट करून घ्या, व्यवहार करून घ्या मित्रांनो. आजचा बाजाराबद्दल काय सांगणार आहे? बाजार चांगला आहे नळेगावचा. हां, मागणी पण चांगली असते, गिराईक पण चांगलं असतं. जवळपास किती गाय आल्या असतील बाजारात? बाजारात गाय एक 100 गाय आली आता. 100 आहे. जर्सी गाय 100 आली आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण आज 14 एप्रिल 2026चा गाय बाजार दाखवला आहे आपण नळेगावचा. तर आजचा हा बाजार कसा वाटला काय नाही तुम्ही कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. या गाईचा सौदा झाला आहे. हे मालक आहेत आणि हे घेणारे शेतकरी आहेत. तर पहिले मालकाला बोलू. कितीला विकली दादा? 40-500 का? पुण्या जातीची गाय आता ही? जर्सी प्युअर जर्सी. किती वेळ येता नाही? तिसऱ्या पोटा खाली काय वाचलो का आपण नाही? वासरू हाय पण न्यायचं नाही म्हणतात. नाही म्हणतात का? दुधाला कसे आहे? दुधाला 7-7 आहे. 7-7 का? 6.5-7 पिळून कितीला दिली आता ही? 40-500. 40-500 का? कोणचं गाव आपलं? धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्याहून निवडेल आम्हाला नळेगाव. कसा वाटला मग नळेगावचा बाजार? चांगला व्यवहाराला? मस्त आहे. रोखचोक व्यवहार आहे. तर मित्रांनो ही आहेत या गायीचे मालक ज्यांनी की ही गाय विकली आहे. तर मित्रांनो ज्यांनी ही गाय घेतली ते मालक आहेत. तर चला त्यांना पण विचारू पण आजचा बाजार भाव कसा वाटला काय नाही. भैया कोणचं गाव आपलं? सोनाळ का? कुठाला आहे? बिदर जिल्हा. कर्नाटकमधून आलो का? व्यापारी हो का शेतकरी? शेतकरी हो की? कशी वाटली गाय? व्यवहार कसा वाटला नळेगावच्या बाजारामध्ये? किमती वगैरे? आता तुम्ही जी ही गाय घेतलो कितीला घेतलो काय? 40,500 का? तर मित्रांनो 40,500 यांनी गाय घेतलेली आहे. दोन्ही शेतकरी येतं, विकणारे आणि घेणारे. तर अशा प्रकारे आज नळेगावच्या बाजारामध्ये खरेदी विक्री झालेली आहे. आजचा बाजारभाव तुम्ही बघू शकता, कमी जास्त. आता उन्हाळा चालू झाला असल्यामुळे थोडंसं भाव टाईट आहेत समजा. कोणी गावून आलो? आनंदवाडी का? का बाजार बघायला आलो का नळेगावचा? काय घ्यायला तू काय? कसं वाटलं मग? भेटले का काही? नाही का? भाव जास्त वाटले का? कुठली कुठली गाय बघितलो? तिकडं गावरान जर्सी काय बघितलो? जर्सी का? आपण शेड आहे का आपलं घरगुती? शेड आहे का? मग काय म्हणता, कसं म्हणतं व्यवहार कसा आहे नळेगावच्या बाजार? मस्त आहे. काय म्हणते दूध व्यवसाय? मस्त. नंबर 1 चालला की? तर मित्रांनो हे आलते शेतकरी नळेगावच्या बाजारामध्ये गाय बघायला. मित्रांनो आज 14 एप्रिल 2026चा नळेगाव येथील म्हैस बाजार दाखवतो तुम्हाला. प्रत्येक बाजार इथं गजबजल्यासारख्या म्हशी असतात. आज तुम्हाला पटांगण मोकळं दिसेल. आता वाजलेत 9:45 वाजता तुम्हाला म्हशीचा बाजार असा मोकळा दिसेल. कारण बाजारामध्ये जास्त म्हशी आल्याच नाहीत. उन्हाळा असल्यामुळं तुम्ही बघू शकता. इकडं तुम्हाला बैल दिसतील आजूबाजूला, पलीकडच्या साईडला बैल दिसतील खिलार विलार. पण तुम्हाला म्हशी लय कमी दिसतील. म्हशीची संख्या बघा किती आहे, तुम्ही गिनीचुनी संख्या आहे. कारण डिमांड जबरदस्त आलेलं आहे म्हशीला. बाजारपर्यंत म्हशीची येत नाहीत. हे बघा हे किती गजबजलेलं असतं. जवळपास 400-500 म्हशी येत असतात, पण आज जवळपास 100-125 म्हशी येतात बाजारामध्ये. एवढा बाजार रिकामा आहे.